कटोरी ब्लाऊज पेपर कटिंग. तर नमस्कार मैत्रिणींनो, कल्पना शिवण क्लासमध्ये आपले स्वागत आहे. तर पहिला आणि पुढे पण चालणारा हा कटोरी ब्लाऊज सर्वांच्या आवडीचा. तर आज आपण कटोरी ब्लाऊजची मापे टाकणार आहोत. तर आपल्या अप्पर चेस्टनुसार मापे टाकायचे आहेत. तर हा पेपर आहे असा. याला काय बंद बाजू ओपन बाजू असं काय नाही, सरळ दोन असं पेपर ठेवायचं आहे. आपल्याला पाठीमागचा भाग आणि पुढचा भाग एकदम काढायचा आहे. तर बघा, आपली ही मापे आहेत. पूर्ण उंची 13 अधिक 1, शोल्डर 5.25 घ्यायचा आहे. फिटिंग मुंडा आपल्याला 16 आलेला आहे. 36 साईजचं माप आहे. अप्पर चेस्टनुसार 8.25, अप्पर चेस्ट 35 येतं, त्याचा चौथा भाग आपण 8.25 घेणार आहे. फुल बस्ट 36 आहे. कमर 30, मागील गळा 10, शोल्डर आपण मागील गळ्यानुसार टाकणार आहोत. तर आपण पहिल्यांदा उंची टाकायची आहे. आपलं हे मागील गळा 10 आहे, त्याच्यामुळं आपल्याला इथं पहिल्यांदा शोल्डर घ्यायचा आहे, त्याच्यानुसार आपलं सगळं काही माप पहिल्यांदा येणार. तर बघा, पहिल्यांदा आपण उंची टाकायचं आहे आणि शोल्डर जे टाकायचं आहे ते आपल्या पाठीमागच्या 10 इंच गळ्यानुसार. तर उंची 13 आहे, त्याच्यात आपण 1 इंच एक्स्ट्रा घेतलं. साईजचं माप आहे. अप्पर चेस्टनुसार चौथा भागाची घडी टाकायची. अप्पर चेस्ट 35 येते, त्याच्या चौथा भाग येतो 8.25, त्याच्यानुसार आपल्याला घडी टाकायची. तर शोल्डर घेतला आपण 5.25, शोल्डर 5.25. शोल्डरपासून खाली इथं पण असं 5.25 ठेवायचं आहे, कारण आपली रेष अगदी अशी आली पाहिजे. वरून खाली अर्धा इंच शोल्डर जे आहे 5.25, त्यात अधिक अर्धा इंच घ्यायचं आहे. 5.25 ही आपली मुंड्याची रेष झाली. वरती जेवढे घेतले त्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घेऊन मी मुंड्याची रेष घेतली. आपला गळा येणार आहे, गळा उंची 6 इंच. आपल्याला 5.5 असेल तर 6 इंच ठेवायचं आहे. 6 इंच पाहिजे असेल तर 6.5 इंच ठेवायचं आहे. त्याची रुंदी आपण 2.5 इंच घ्यायची आहे आणि वरती आपण 2.25 घ्यायचे आहे. तर आपल्याला अप्पर चेस्ट छातीनुसार माप टाकायचं आहे. छातीचा चौथा भाग 35चा चौथा भाग येतो. आपला अप्पर चेस्ट 35 येते, त्याचा चौथा भाग 8.25 आला. आता अप्पर चेस्ट म्हणजे ज्यांना कोणाला समजत नसेल तर बघा, आपली हुकाची जी बाजू असते त्या पहिल्या हुकाची वरची बाजू, तिथून ते धरून मुंडाकडच्या साईडला जी परफेक्ट फिटिंगची रेष असते तिथं आपण त्याला अप्पर चेस्ट असं नाव पडलेलं आहे. म्हणजे ते अप्पर चेस्ट म्हणतात त्याला. जरी कुणाला समजत नसेल त्यांच्यासाठी मी ते सांगितलं, कारण ते परफेक्ट फिटिंगचं माप असतं. तर बघा, आता अप्पर चेस्टचं आपण माप घेतलं 8.25 आलं. ते 8.25ची टिंब इथं. आता आपल्याला कमर आहे 30, तर कमरचा चौथा भाग येणार 7.5. पाठीमागच्या ब्लाऊजच्या पाठीमागच्या भागाला 1 इंच टक्ससाठी आणि 2 इंच आपल्याला मार्जिनसाठी. आपली फिटिंगची रेस आहे अशी 8.25ची, त्याच्या पुढे आपण 2 इंच मार्जिन घेणार. तर आपला हा बॉक्स तयार झाला. ही परफेक्ट फिटिंगची रेष. मार्जिनची रेष. रोज दिवसातनं 2-2 वेळा तरी तुम्ही ट्राय केली पाहिजे. प्लस हा तासभर तरी तुम्ही घेऊन बसला पाहिजे. ते आपल्याला इथं कॉर्नरपासून 1.5 इंच पुढे जायचं आहे पाठीमागच्या भागासाठी. जेवढं प्रॅक्टिस करशील तेवढं लवकर शिकणार तुम्ही. तर आपल्याला आता इथून इकडं हे असं निम्मं घ्यायचं आहे. इथं कॉर्नर मध्ये आलं. ही जी आपली फिटिंगची रेषा आहे आणि हे आपल्याला असं जोडायचं आहे. आपण फ्रेंच करून पण जोडू शकतो किंवा हाताने पण जोडू शकतो. तरी पण हाताने तुम्ही
प्रॅक्टिस केली पाहिजे. ते बरोबर टीम येते इथं असं करणार आहे, असं आलं पाहिजे करवत. थोडा आकार असा खाली आला तरी पण चालतो, कारण ते आपल्या काकेत फुगा पण होत नाही. गळ्याला आकार द्या आपण. आपला गळा पाठीमागचा 10 इंच असल्यामुळं थोडा उतार आपण इथं द्यावा लागतो 3 रेषाकडे. वरच्या कॉर्नरला असं जायचं, ते एकदम खाली यायचं नाही. खाली आलं तर परत हाय तसंच माप राहणार. इथून वरती क्रॉस पट्टीचा आकार घ्यायचा आहे 2.5 इंच, इकडे पण 2.5 इंच. काही अवघड नाही याच्यात, अगदी शिस्तात तुम्ही व्हिडिओ बघत राहा. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित सगळं समजेल. तर आपण आता इथून इकडं वरती 2.5 घेतलेलं आहे. तर आपल्याला इथं क्रॉस पट्टीसाठी वरती आपण 1.25 इंच यायचं आहे. हे 1.25 इंच आपण इथं वरती आलो आणि 3 इंच असं आपण ह्या रेषेच्या पुढं असं द्यायचं आकार देण्यासाठी. त्याचा असा उपयोग करून घेतला तर चालतो. तर आपल्याला आता टेक्स उंची बघायची. तर टेक्स उंची किती, आपल्या छातीचा 4था भाग येतो, त्याच्यात आपण 1 इंच एक्स्ट्रा द्यायचा आहे. छातीचा 36चा 4था भाग 9 अधिक 1 10 इंच आलं. तर 10 इंचावर अशी टिंब द्यायची आपल्याला. आता कटोरी बघू. तर 36 साईजला आपली कटोरी किती येते ते आपण लक्षात घ्यायचं आहे. 5.5 कटोरीचं आपण माप घ्यायचं आहे. कुणाला 6 पाहिजे असतं, कुणाला 5.5 पाहिजे असतं, तर कुणाला त्याच्यापेक्षाही कमी येतं. एकेकांचं पाठ जर रुंद असेल, जरा फुगीर असेल तर पुढचा भाग कमी असतो. तर ते 5.5ला एक ठीक आहे. आणि पुढचा भाग जास्त असेल, पाठीमागचं चिंचोळ असेल, तर आपण 6 इंचाची कटोरी काढायची आहे. तर आता रेग्युलर माप म्हणजे हे 5.5 आलं. आपण 5.5 माप घेतले 36 मापाला कटोरीसाठी. ही रेष आपण अशी वरती कापून घेऊ. आता बघा, आतला आकार आपण काढायचा आहे. 1 इंचावर पुढे जायचं. ह्या कॉर्नरपासून 1 इंचावर इथं गेलो आपण. मी अगदी सोप्या पद्धतीने सांगत आहे तुम्हाला. मी लक्ष देऊन ऐकला तर सगळं व्यवस्थित होते. बघा, बरोबर टिंबवर आले पाहिजे, पुढे पण गेलं नसलं पाहिजे, नाही काकेत मग परत घोळ येणार. आतला आकार झाला. तर ह्या आकारापासून आपल्याला इकडे यायचं आहे 2.25 पर्यंत. ही 2.25ची टिंब इथं घ्यायची. हा जो गळा आहे त्या गळ्याला खालून वरती 1 इंच जायचं आहे, टिंब द्यायची. आता आपल्याला काय करायचं आहे, हे असं आकार द्यायचा आहे. तर असं पण देऊ शकतो आपण, पण हाताने दिला तर सर्वात सोपं, कारण त्याशिवाय तुम्हाला प्रॅक्टिस होणार नाही. असा आकार द्यायचा. आणि आपली ही आता कटोरी झाली. तर ही कटोरी आपण दुसऱ्या कापडावर काढून मोठी करायची. हे आपलं माप इथंच थांबणार आहे, कारण आपल्याला पाठीमागचा भाग ह्याच्यात काढायचा आहे. तर बघा, आता पाठीमागचा भागाचा आपण सेपरेट करू. तर मैत्रिणींनो, तुम्ही जर हा व्हिडिओ नवीन बघत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. मागील माझे जे व्हिडिओ आहेत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन बघा, तिथून आपल्याला सर्व काही बघायला मिळेल. तर बघा, आता हे उंची घेतली आपली 10 इंच. तुमच्या ज्या कोण मैत्रिणी असतील त्यांना, कोणाला शिकायची इच्छा असेल तर त्यांना शेअर करा. चॅनेल आवडलं तर, आपल्याला व्हिडिओ जर आवडत असतील माझे तर तुम्ही लाईक करत राहा. तर 2.25 आपण इथं घेतलेलं आहे गळ्याची रुंदी, आणि उंची घेतली 10 इंच. माझ्या पद्धतीने जर तुम्ही शिकत राहिलात तर तुम्ही शिकशील लवकर. चुकलं तर पेपर लगेच गुंडून टाकायचा, पेपर ठेवत बसायचं नाही. सतत आपण प्रॅक्टिस करत राहायचं आहे. जपून ठेवला तर तुम्ही ज्ञान तुमचं तसंच राहणार. जपून ठेवत बसायचं नाही. कुठली गोष्टी जपून ठेवायची, कुठली नाही हे आपल्याला समजायला पाहिजे.
जपून ठेवलं तर आपलं हे तिथंच थांबणार. जेवढं तुम्ही वरचेवर जर असं प्रॅक्टिस करत राहिला, चुकलं तर परत प्रॅक्टिस करत राहायचं, म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिस चांगली होणार. तर आपण हा गळ्याला असा आकार दिला. आता आपल्याला पाठीमागच्या टक्ससाठी, इथं टक्ससाठी हे घ्यायचं आहे, माप घ्यायचं आहे. तर इकडच्या बाजून आपल्या ह्या 2 इंच सोडायचं आहे, कारण आपण 2 इंच मार्जिन होतं. हे आपल्या इकडनं बघा 7.5 इंच आपली कमर आली होती, 1 इंच टक्ससाठी आपण घेतलं होतं. तर 2 इंच सोडायचं आहे. 2 इंचपासून असं हे माप धरायचं. तरी 1.25 असं येते, तर त्याला असं निमं करायचं आहे. आपल्याला वरती 4.5 इंच टक्सची उंची घ्यायची. काही अवघड नाही, अगदी लक्ष देऊन ऐकत राहा तुम्ही. आता या टक्सची रुंदी आपल्याला अर्धा इंच घ्यायची आहे. तर बघा, इकडं अर्धा इंच, इकडं अर्धा इंच. आपला छातीचं चौथा भागाचं पॅटर्न आहे. सतत आपण कागद कटिंग करत राहायचं आहे. लगेच आपण कापड घेऊन शिवायला जायचं नाही, कारण हे पूर्ण आपल्याला झाल्याशिवाय तुम्हाला मजा येणार नाही. आता इथं आपल्याला गळ्याला उतार द्यायचा आहे. पाठीमागं दिला होता, पुढच्या भागाला दिला होता मागाशी. तर इथं द्यायचं आहे 3 रेषा इकडे. तर बघा, ह्या कॉर्नरला बरोबर असा टेप धरायचा आणि इथं हे असं घ्यायचं टिंबकडे. मार्जिनची रेषा आपण आता अशी आखून घ्यायची आहे, म्हणजे आपल्याला समजेल की बाबा आपण मार्जिन किती ठेवले ते. तर आपण हा भाग कट करून घेऊ. आपल्याला फक्त हे शिकायचं आहे आधी. एकदा का तुम्ही शिकला की तुम्हाला परफेक्ट ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला आपोआप समजत राहतील. आधी शिवायला शिकला आणि मग आपण परफेक्टच्या ज्या गोष्टी आहेत तुम्हाला मी सांगत राहणार की बाबा असं करायचं. तुम्हाला सगळ्या गोष्टी एकदम सांगल्या तुम्हाला काही समजणार नव्हतं त्याच्यात, कारण हा माझा चॅनल जे आहे ते फक्त नवीन शिकणाऱ्यांसाठीच आहे. तर आता आपण हा भाग कटोरी काढून आपल्याला घ्यायचा आहे. पहिल्यांदा हा आतील भाग, हे जे पाठीमागचा जे आकार दिला होता तो कट करून साईडला टाकायचा आहे. गळा हे काढायचं आहे. हे पॅटर्न आपल्याला काढायचं आहे. आता तर पहिल्यांदा आपण क्रॉसपट्टी काढू. तर बघा, हा आपला पुढचा भाग कट करून झालेला आहे. आपली ही छोटी कटोरी काढलेली आहे. तर याच्यात चेंजेस काय करायचं आहे की ही कटोरी आपण दुसऱ्या पेपरवर काढून आपल्याला मार्जिन घ्यायचं आहे त्याच्यावर. आणि ही जी आपली क्रॉसपट्टी आहे त्याला पण आपण जर ह्याच्यावर कापडावर जर ठेवायचं झाली तर अर्धा इंच वरच्या बाजूला, अर्धा इंच कमरच्या बाजूला एक्स्ट्रा कापड घेऊन त्याच्यावर ते पट्टी ठेवायची. तर आपल्याला इथं 16 इंचा मुंडा येत होता, तर आपल्याला बघायचं आहे 16 येते का. हे अर्धा इंच वरती आपल्याला सोडायचं. बघा, हे 8 इंच इथं आलं, तर आपला मुंडा 16 इंचाचा आहे. तर आपल्याला चेंजेस काय करायचं आहे, ही आपल्याला कटोरी वाढवून घ्यायची आहे. ही कटोरी जी आहे त्याचा आपण आता असा निम्मा करू. हे असं निम्मं केलं, थोडा आपण आकार देऊ ह्याला, की जास्त येते त्याला पण आकार थोडासा एक अर्धा इंचाचा असा आकार देऊ कटिंग करण्यासाठी. अशा छोट्या छोट्या काही टिप्स असतात, तुम्ही स्किप करू नका, म्हणजे तुम्हाला जे समजायचं ते समजा. तर बघा, कटोरी आपण अशी ठेवलेली आहे, जशी आहे तशीच आपल्याला आखून घ्यायची अशी. तुमच्या घरी तुमच्या सासूबाई, मावशी, मम्मी कोणी पण असेल तर प्रत्येकाचं माप असं ब्लाऊज घ्यायचं आहे आणि प्रत्येक मापाचं मेजरमेंट असं लिहून ठेवायचं आहे आणि रोज एका मापावरून आपण कटिंग करत राहायचं आहे. आपण लगेच कापड कटिंग करायला जायचं नाही. आपण लगेच ही मापं जी आहेत ती प्रत्येक मापाची वेगवेगळी असतात ना, तर ते प्रत्येक मापाचं असं लिहून घ्यायचं आपल्याला आणि त्याच्यावर आपण कागद कटिंग करायचं आहे प्रत्येक मापाचा. एकाच मापाचं नाही, तर आपलं एकटीच नाही तर सगळ्यांचं आलं पाहिजे आपल्याला. ही जी रेषा आहे ती इथं आपण खून करू, म्हणजे आपल्याला समजेल. तर ह्याच्यात आपण काय करायचं आहे, 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. या साईडला 1.5 इंच असं, या
साईडला 1.5 इंच आणि ह्या साईडला 1.5 इंच. जे हिथं आहे या रेषेपासून खाली 1.5 इंच. ही जी आपली हुकायची इथं आहे ह्याला थोडं मार्जिन आपण अर्धा इंच द्यायचं. हे जोडण्यासाठी पण अर्धा इंच मार्जिन द्यायचं. तर बघा इथं अर्धा इंच मार्जिन दिलं, इथं दिलं, इथं 1.5 इंच इकडे घेतलं, इकडे घेतलं. तर हे आपल्याला सगळं जॉईन करायचं आहे. अगदी शिस्तात सांगत आहे तुम्हाला. नाही समजलं तर परत परत व्हिडिओ बघा आणि कटिंग करत राहा. हा आपण असा आकार द्यायचा. थोडासा पहिल्यांदा टिम टिम करत जायचं म्हणजे आकार द्यायला सोपं जातं. तर आपल्याला हे असं कट करायचं. तर बघा हे जे आहे ते मध्यपासून असं थोडा आकार द्यायचा. कटोरीला असा आकार दिला की बघायला छान वाटतं. आता आपण हे कट करू. तर बघा ही आता कटोरी आपण कट केली. तर आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला टक्साची उंची इथं घ्यायची आहे. अगदी शिस्तात मी तुम्हाला सांगत आहे. एकदम गडबडीने सांगितलं की तुम्हाला समजणार नाही, म्हणून मी शिस्तात सांगत आहे. जे काय करायचं आहे ते हे असं आपण मध्ये केलं. तर आपल्याला टक्साची उंची किती घ्यायची आहे बघा. आपल्याला शिलाईसाठी इकडे अर्धा इंच सोडायचं आहे. या अर्धा इंच आपण इकडे शिलाईसाठी सोडलं. इथून इकडे आपल्याला 5.5च्या निम्मं किती येते ते टाकायचं आहे, 2.25. आणि ही आपल्या टक्सची रुंदी आपल्याला मिळाली 1.5 इंच 1 रेष, 1.5 इंच 2 रेष मिळाली. आपल्याला याची उंची ठेवायची आहे टक्सची 2.5 इंच, 2.5 ते 2.25 इंच. ज्यांना पप जास्त पाहिजे असेल त्यांनी 3 इंच अशी ठेवायची, ती पण छान दिसते. ज्यांना कमी पाहिजे असेल तर त्यांनी 2.5 ठेवायची. अर्धा इंच खाली मार्जिनसाठी जातं. तर बघा ही आपली रेष आली. थोडं आपण असं कट ठेवायचं म्हणजे आपल्याला कापडावर ठेवताना ते माप व्यवस्थित मिळतं. तर बघा हा पप असा आहे. म्हणजे ही अशी टक्स घेतली ती मी अशी केली. तुम्हाला पप दाखवणार आहे मी. तर मैत्रिणींनो, आपण आज कटोरी ब्लाऊज शिकलेलो आहे. ज्यांना कोणाला व्हिडिओ आवडल्यास त्यांनी लाईक करा. कोणी सबस्क्राईब करायला नसेल तर त्यांनी सबस्क्राईब करा. आणि ज्यांना कोणाला शेअर करायचं असेल त्यांनी शेअर करा. तर मैत्रिणींनो, कुणाला काही समजलं नसेल तर कमेंटमध्ये लिहा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.